नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 200 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1455. बांगलादेशात गंगा नदी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बांगलादेशात गंगा नदी ही पद्मा नदीच्या नावावरून ओळखली जाते. नेक्स्ट, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? उत्तरांचल या राज्यात आहे. नेक्स्ट, कुपडा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये कुपडा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, शेरशाह सुरीने बांधलेला ग्रँड ट्रँक रोड पूर्वेकडील कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर कलकत्ता ते पेशावर या ठिकाणांना ग्रँड ट्रँक रोड जोडतो. नेक्स्ट, दक्षिण अमेरिका खंडातील कोणता देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. नेक्स्ट, गुजरातमधील वडोदरा भागातील मोतीपूर खाणीतून कोणता दगड काढला जातो? तर पांढरा संगमरवरी दगड मोतीपूर खाणीतून काढला जातो. नेक्स्ट, गंगा नदी कोठून कोठे जलवाहतूक आहे? तर अलाहाबाद ते हल्दिया या दरम्यान गंगा नदीतून जलवाहतूक केली जाते. नेक्स्ट, इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रावती ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. नेक्स्ट, भूओस्मिक ऊर्जेवर आधारित मणीकरण ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मणीकरण ऊर्जा प्रकल्प आहे. नेक्स्ट, भारतात हवामान मॅपिंगचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर पुण्यामध्ये भारतीय हवामान मॅपिंगचे मुख्य कार्यालय आहे. नेक्स्ट, व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या आफ्रिकन देशाच्या दरम्यान आहे? तर व्हिक्टोरिया सरोवर टांझानिया, केनिया आणि झैरे या देशाच्या दरम्यान आहे. नेक्स्ट, भारतात नैऋत्य मान्सूनची वेळ किती आहे? तर जून ते सप्टेंबर या दरम्यान भारतात नैऋत्य मान्सून येतो. नेक्स्ट, गंगा नदीच्या 2 मुख्य स्रोतांची नावे सांगा. तर भागीरथी व अलकनंदा हे 2 मुख्य गंगा नदीचे स्रोत आहेत. नेक्स्ट, ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, आर्य समाज कोणी स्थापन केला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, प्रार्थना समाज हा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केला. नेक्स्ट, दीन-ए-इलाही व मजबदारी व्यवस्था कोणी निर्माण केली? तर अकबर याने दीन-ए-इलाही व मजबदारी व्यवस्था निर्माण केली. नेक्स्ट, भक्ती चळवळीशी संबंधित कोण आहे? रामानुज हे भक्ती चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना ही गुरु नानक यांनी केली आहे. नेक्स्ट, इस्लामची स्थापना कोणी केली? तर हजरत मोहम्मद यांनी इस्लामची स्थापना केली. तेव्हापासून हिजरी संवत वाचला जातो. नेक्स्ट, मौर्य वंशाचे संस्थापक कोण होते? तर चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य वंशाचे संस्थापक होते. तर चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. नेक्स्ट, गुप्त घराण्याचे संस्थापक कोण होते? तर श्रीगुप्त हे गुप्त घराण्याचे संस्थापक होते. नेक्स्ट, शीख धर्मातील खालसा पंथ कोणी स्थापन केला? तर गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. नेक्स्ट, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बाबर याने मुघल साम्राज्याची स्थापना ही 1526मध्ये केली. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर हरिहर व बुक्का या भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, दिल्ली सल्तनतची स्थापना ही कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली. नेक्स्ट, सती प्रथेचा शेवट केला? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथेचा शेवट केला. नेक्स्ट, असहकार सविनय कायदेभंग, खेडा चंपारण्य व मीठ आणि भारत छोडो चळवळ
चळवळीशी संबंधित कोण आहे? तर महात्मा गांधी हे या चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट, हरिजन संघाची स्थापना ही महात्मा गांधी यांनी केली होती. नेक्स्ट, आझाद हिंद फौज कोणी तयार केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौज तयार केली. नेक्स्ट, भूदान चळवळ कोणी सुरुवात केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाची स्थापना हे पंडित मोतीलाल नेहरू व सी आर दास यांनी केली. नेक्स्ट, गदर पार्टीची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी केली होती. नेक्स्ट, वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी हे वंदे मातरमचे लेखक आहेत. नेक्स्ट, सुवर्ण मंदिराचे बांधकाम हे गुरु अर्जन देव यांच्या काळात झाले. नेक्स्ट, बारडोली चळवळीशी संबंधित कोण आहे? तर वल्लभभाई पटेल हे बारडोली चळवळीशी संबंधित आहेत. नेक्स्ट, पाकिस्तानची स्थापना कोणी केली? तर मोहम्मद अली जिना यांनी पाकिस्तानची स्थापना केली. नेक्स्ट, इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली. नेक्स्ट, रशियन क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर लेनिन यांना रशियन क्रांतीचे जनक म्हणतात. नेक्स्ट, जामा मशिदीचे बांधकाम कोणी केले? तर शहाजहान यांनी जामा मशिदीचे बांधकाम केले. नेक्स्ट, विश्व भारतीची स्थापना कोणी केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्व भारती या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट, गुलामगिरीचे उच्चाटन कोणी केले? तर अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीचे उच्चाटन केले. नेक्स्ट, चिपको आंदोलनाशी संबंधित कोण आहे? तर सुंदरलाल बहुगुणा हे चिपको आंदोलनाशी संबंधित आहेत. नेक्स्ट, बँकांचे राष्ट्रीयकरण कोणी केले? तर इंदिरा गांधी यांनी 1969मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. नेक्स्ट, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही एम.एन. रॉय यांनी केली. नेक्स्ट, नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना ही शेख अब्दुल्ला यांनी केली. संस्कृत व्याकरणाचे जनक कोण आहेत? तर पाणिनी यांना संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणतात. नेक्स्ट, शीख राज्याची स्थापना कोणी केली? तर महाराजा रणजित सिंग यांनी शीख राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, सेवा हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर 28 एप्रिल या दिवशी सेवा हक्क दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ कोणते? तर नवी मुंबई विमानतळ हे टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ आहे. नेक्स्ट, हिरा चमकदार का दिसतो? तर सामूहिक अंतर्गत परावर्तन यामुळे हिरा चमकदार दिसतो. नेक्स्ट, दुधाची शुद्धता कोणत्या साधनाने मोजली जाते? तर लॅक्टोमीटर या साधनाने दुधाची शुद्धता मोजली जाते. नेक्स्ट, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे? तर ॲल्युमिनियम हा धातू पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळतो. नेक्स्ट, मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनतो? तर कॅल्शियम कार्बोनेट या पदार्थापासून मोती तयार केला जातो. नेक्स्ट, मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला? तर कुत्रा हा मनुष्याने प्रथम पाळलेला प्राणी आहे. नेक्स्ट, मानवी शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये अन्नाचे जास्तीत जास्त शोषण होते? तर लहान आतड्यामध्ये अन्नाचे जास्तीत जास्त शोषण होते. नेक्स्ट, मानव हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर या दिवशी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. लॉगॅरिथम टेबलचा शोध कोणी लावला? तर जॉन नेपियर यांनी लॉगॅरिथम टेबलचा शोध लावला. नेक्स्ट, कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे कावीळ होतो? तर लिव्हर यकृत या अवयवाच्या बिघाडामुळे कावीळ होतो. नेक्स्ट, NDA कुठे आहे? तर NDA ही संस्था पुण्यातील खडकवासला या ठिकाणी आहे. नेक्स्ट, किती वर्षाच्या अंतराने ऑलिम्पिक खेळाचे आयोजन केले जाते? तर दर 4 वर्षाच्या अंतराने ऑलिम्पिक खेळाचे आयोजन केले जाते. नेक्स्ट, फ्यूज वायरचा वितळण्याचा बिंदू जास्त किंवा कमी असावा? तर फ्यूज वायरचा वितळण्याचा बिंदू हा कमी असावा. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा कोणता आहे? तर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर हे भारतातील सर्वात मोठा गुरुद्वारा आहे. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्रसंघाचे
मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर न्यूयॉर्कमध्ये आहे. हे USA येते. नेक्स्ट, पाणबुडीतील पाण्याच्या पृष्ठभागावरील वस्तू पाहण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? तर पेरिस्कोप हे साधन पाणबुडीतून पाण्याच्या पृष्ठभागावरील वस्तू पाहण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट, वैयक्तिकरित्या 2 नोबेल पारितोषिक जिंकणारी एकमेव व्यक्ती कोण आहे? तर डॉक्टर लिनस कार्ल पॉलिंग ही एकमेव 2 नोबेल पारितोषिक जिंकणारी व्यक्ती आहे. नेक्स्ट, दिव्याच्या वातीमध्ये तेल कोणत्या प्रक्रियेने वर येते? तर केसिका क्रियेमुळे दिव्याचे तेल वर येते. नेक्स्ट, सुई पाण्यावर का तरंगते? तर पृष्ठभाग तणावामुळे सुई पाण्यावर तरंगते. 1525 द्रव थेंबाच्या गोलाकार आकाराचे कारण काय आहे? तर द्रव थेंब हा गोलाकार भागात पृष्ठभाग तणाव यामुळे तयार होतो. नेक्स्ट, पेंडुलमची लांबी 4 पटीने वाढवली तर लोलक टोलण्याचा वेळ किती होतो? तर दुप्पट होते. नेक्स्ट, लिफ्ट प्रवेगतेने खाली जात असताना लिफ्टमधील व्यक्तीचे उघड वजन हे वास्तविक वजनापेक्षा कसे होते? तर कमी होते. नेक्स्ट, लोखंडी सुई पाण्यात बुडते पण जहाज तरंगते हे कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? तर आर्किमिडीज तत्त्वावर हे आधारित आहे. नेक्स्ट, जेव्हा एखादी वस्तू गरम होते तेव्हा तिच्या रेणूची गतीही वाढते. नेक्स्ट, उंचावरून पाणी पडल्यावर त्याचे तापमान वाढते. नेक्स्ट, भात शिजायला जास्त वेळ कुठे लागेल? तर माउंट एव्हरेस्टवर भात शिजायला जास्त वेळ लागेल. नेक्स्ट, ज्या तापमानात बर्फ, पाणी आणि बाष्प समतोल राहतात त्याला काय म्हणतात? तर त्याला तिहेरी बिंदू असे म्हणतात. नेक्स्ट, क्रायोजेनिक इंजिन कशात वापरतात? तर रॉकेट तंत्रज्ञानामध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरतात. नेक्स्ट, वातावरणातील प्रकाशाच्या प्रसाराचे कारण काय आहे? तर धुळीचे कण यामुळे वातावरणात प्रकाश पसरतो. नेक्स्ट, आकाशाचा रंग निळा दिसतो तर तो विखुरल्यामुळे आकाशाचा रंग निळा दिसतो. नेक्स्ट, 1757 प्लासीच्या लढाईत सिराज उदौलाचा विश्वासघात कोणी केला? तर मीर जाफर या त्याच्या सेनापतीने सिराज उदौलाचा विश्वासघात केला. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक डाळीचे उत्पादन होते. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात एकही महिला कधीही मुख्यमंत्री झाली नाही? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर ॲनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. नेक्स्ट, सायबर पेस हा शब्द कशाशी संबंधित आहे? तर सायबर पेस हा संगणकाशी संबंधित शब्द आहे. नेक्स्ट, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, मिंजर जत्रा कोणत्या राज्यातील उत्सव आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यातील मिंजर जत्रा हा उत्सव आहे. नेक्स्ट, फोर्ट विल्यम ब्रिटिशांनी कुठे बांधला? तर कोलकाता या ठिकाणी फोर्ट विल्यम हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच पर्वतश्रेणी कोणती आहे? तर हिमालय पर्वतरांग ही भारतातील सर्वात उंच पर्वतश्रेणी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हे नेपाळ या देशात येते. तर नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर K2 हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. गुरु शिखर हे राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर धूपगड हे शिखर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट, विंध्याचल पर्वतरांग कोणत्या नदीच्या उत्तरेस आहे? तर विंध्याचल पर्वतरांग ही नर्मदा नदीच्या उत्तरेस आहे. नेक्स्ट, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर अनामुडी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट, काराकोरम पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
तर K2 गॉडविन ऑस्टिन हे काराकोरम रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. नेक्स्ट, निलगिरी पर्वताचा सर्वोच्च बिंदू कोणता आहे? तर दोटा बेटा हा निलगिरी पर्वताचा सर्वोच्च बिंदू आहे. नेक्स्ट, हिमालयाचा दक्षिणेकडील विस्तार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर शिवालिक टेकड्या या नावाने हिमालयाचा दक्षिणेकडील विस्तार ओळखला जातो. नेक्स्ट, काराकोरम पास कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात काराकोरम पास आहे. नेक्स्ट, झास्कर पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर लडाख या राज्यामध्ये झास्कर पर्वतरांग आहे. नेक्स्ट, हिमालयाच्या 3 प्रमुख रांगा कोणत्या आहेत? तर शिवालिक, हिमाचल व हिमाद्री या हिमालयाच्या 3 प्रमुख रांगा आहेत. 57, नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये नंदादेवी शिखर आहे. नेक्स्ट, गारो, खासी आणि जैती या टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तर मेघालय या राज्यामध्ये गारो, खासी व जैतिया टेकड्या आहेत. नेक्स्ट, दक्खनच्या पठाराला पूर्व आणि पश्चिमेकडून कोणते पर्वत वेढलेले आहेत? तर दक्खनच्या पठाराला पूर्वेकडून पूर्व घाट व पश्चिमेकडून पश्चिम घाट हे पर्वत वेढलेले आहेत. नेक्स्ट, हिमालयाचा सर्वात जुना भाग कोणता आहे? शिवालिक टेकड्या हा हिमालयाचा सर्वात जुना भाग आहे. नेक्स्ट, समुद्र सपाटीपासून सर्वात उंच पठार कोणते आहे? तर पामीरचे पठार हे समुद्र सपाटीपासून सर्वात उंच पठार आहे. नेक्स्ट, कांचनजंगा पर्वत कोणत्या 2 देशांच्या सीमेवर आहे? तर भारत व नेपाळ कांचनजंगा या देशाच्या सीमेवर पर्वत शिखर आहे. नेक्स्ट, कोणत्या पर्वतरांगेला भारताचा जलविभाजक म्हणतात? विंध्याचल पर्वतरांगेला भारताचे जलविभाजक असे म्हणतात. नेक्स्ट, खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवटीच्या काळात बांधली गेली? तर चंदेला राजवंश यांच्या काळामध्ये खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली. नेक्स्ट, कोणत्या मुघल शासकाने दीन-ए-इलाहीची स्थापना केली? तर अकबर याने दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना केली. नेक्स्ट, बक्सरची लढाई कोणादरम्यान लढली गेली? तर ब्रिटिश आणि मीर कासिम, शुजा-उद-दौला आणि शाह आलम दुसरा यांच्यामध्ये बक्सरची लढाई लढली गेली. नेक्स्ट, अशोकाचे शिलालेख प्रामुख्याने कोणत्या लिपीत लिहिलेले आहेत? तर ब्राह्मी लिपीमध्ये अशोकाचे शिलालेख लिहिलेले आहेत. नेक्स्ट, कोणती संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते? तर युनिसेफ ही संस्था मुलांच्या कल्याणासाठी काम करते. नेक्स्ट, वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून कोण काम करतो? तर ऑपरेटिंग सिस्टीम ही वापरकर्ता आणि संगणक यांच्यातील इंटरफेस म्हणून काम करते. नेक्स्ट, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, माउंट K2ची उंची किती आहे? तर 8,611 मीटर एवढी माउंट K2ची उंची आहे. नेक्स्ट, कोणती संस्था आरोग्याशी संबंधित आहे? तर जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याशी संबंधित एक संस्था आहे, जी स्वित्झर्लंडमधील जिनोव्हा या ठिकाणी तिचे कार्यालय आहे. नेक्स्ट, कोणत्या वायूला हसणारा वायू असेही म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड या वायूला हसणारा वायू असेही म्हणतात. नेक्स्ट, भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी कोणती? तर INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड का घडले? तर रॉबर्ट कायद्याला विरोध करत असताना जालियनवाला बाग हत्याकांड घडला. 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. नेक्स्ट, बनिहाल पास कुठे आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी बनिहाल पास आहे. नेक्स्ट, अणुऊर्जा विभाग हा एक विभाग आहे जो थेट पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली काम करतो. नेक्स्ट, यू आकाराची दरी कुठे आढळते? हिमनदी प्रदेशात यू आकाराची दरी आढळते. नेक्स्ट, 29 किमी उंचीपर्यंत पृथ्वीच्या वातावरणातील किती टक्के भाग आढळतो? तर एकूण 97% भाग हा वातावरणाचा 29 किमी उंचीपर्यंत आढळतो. नेक्स्ट, अँटी सायक्लॉनमध्ये हवेचा दाब कुठे जास्त असतो?
तर हवेचा दाब मध्यभागी जास्त असतो. नेक्स्ट, सिंधू जल करार केव्हा झाला? तर 19 सप्टेंबर 1960 सिंधू जल करार झाला. नेक्स्ट, सिंधू जल करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला? तर भारत व पाकिस्तान या देशादरम्यान सिंधू जल करार झाला. नेक्स्ट, भारताच्या वतीने सिंधू जल करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या वतीने सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. नेक्स्ट, पाकिस्तानच्या वतीने सिंधू जल करारावर कोणी स्वाक्षरी केली? तर जनरल आयूब खान यांनी पाकिस्तानच्या वतीने सिंधू जल करारावर स्वाक्षरी केली. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने सिंधू जल करारात मध्यस्थी म्हणून काम केले? तर जागतिक बँकेने सिंधू जल करारात मध्यस्थी म्हणून काम केले. नेक्स्ट, सिंधू जल करारानुसार भारताला कोणत्या 3 नद्या देण्यात आल्या? तर रावी, बियास आणि सतलज या नद्या भारताला देण्यात आल्या. नेक्स्ट, सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला कोणत्या 3 नद्या देण्यात आल्या? तर सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या. नेक्स्ट, रक्तामध्ये आढळणारा धातू आहे. लोह हा रक्तामध्ये आढळणारा धातू आहे. नेक्स्ट, डॅगडॅस हे किण्वनाचे उदाहरण आहे. तर दूध आंबट होणे हे किण्वनाचे उदाहरण आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता आहार मानवी शरीरात नवीन ऊतीच्या वाढीसाठी पोषक तत्वे पुरवतो? तर पनीर हे मानवी शरीरात नवीन ऊतीच्या वाढीसाठी पोषक तत्वे पुरवते. नेक्स्ट, घरटे बनवणारा एकमेव साप कोणता? तर किंग कोब्रा हा घरटे बनवणारा एकमेव साप आहे. नेक्स्ट, कडधान्य हा कशाचा चांगला स्रोत आहे? तर कडधान्य हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. नेक्स्ट, देशी तुपाला सुगंध का असतो? डायसेटाइलमुळे देशी तुपाला सुगंध असतो. नेक्स्ट, इंद्रधनुष्यात कोणत्या रंगाचा प्रसार जास्त असतो? तर लाल रंग हे इंद्रधनुष्यात जास्त प्रसार करणारा असतो. नेक्स्ट, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर जेम्स ए हिकी यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, नैसर्गिक रबर अधिक मजबूत व उचलदार बनवण्यासाठी त्यात काय जोडले जाते? तर त्यामध्ये सल्फर जोडले जाते. नेक्स्ट, रत्नावलीचे लेखक कोण आहेत? तर हर्षवर्धन हे रत्नावलीचे लेखक आहेत. नेक्स्ट, भारतीय विद्यापीठाची स्थापना प्रथम कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड कॅनिंग यांच्या काळामध्ये भारतात विद्यापीठाची स्थापना झाली. नेक्स्ट, मोईनुल हक स्टेडियम कुठे आहे? तर पाटणा या ठिकाणी मोईनुल हक स्टेडियम आहे. नेक्स्ट, भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते? तर भारतात दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. नेक्स्ट, WTOची स्थापना कधी झाली? तर 1995 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षण पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील नैसर्गिक रबराचे प्रमुख उत्पादक आहे? तर केरळ हे भारतातील नैसर्गिक रबराचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. नेक्स्ट, भारतीय तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे? तर ओडिशातील कटक या ठिकाणी भारतीय तांदूळ संशोधन संस्था आहे. नेक्स्ट, जास्त उत्पादन देणारी झाडे कशाद्वारे विकसित करता येतात? तर संकरीकरणाद्वारे जास्त उत्पादन देणारी झाडे तयार करण्यात येतात. नेक्स्ट, मोहरीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर राजस्थान या राज्यामध्ये मोहरीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादक राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्याला राईस बाउल म्हणतात? तर तामिळनाडू या राज्याला राईस बाउल म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर दक्षिण आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे? तर चिली या देशातील
अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात कोरडे ठिकाण आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता आहे? तर शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर महाभारत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे? तर सुंदरबन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर अंगकोर वाट मंदिर हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लेक सुपेरियर तलाव हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात खोल तलाव कोणता आहे? तर बैकल सरोवर हे जगातील सर्वात खोल तलाव आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंचावर असलेले सरोवर कोणते आहे? तर टिटिकाका हे सरोवर जगातील सर्वात उंच असलेले सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे? तर दिल्लीतील जामा मस्जिद ही सर्वात मोठी मस्जिद आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे चर्च कोणते आहे? तर व्हॅटिकन सिटी येथील बॅसिलिका ऑफ सेंट पीटर हे जगातील सर्वात मोठा चर्च आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर ट्रान्स सायबेरियन लाईन ही जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे.